राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये आपण आहोत आणि आपल्याला माहिती आहे 2 दिवसापूर्वी अजितदादांचं निधन झालं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एक स्ट्रॅटेजी ठरली होती कशा पद्धतीने प्रचार करायचा आहे. अगदी साध्या पद्धतीने म्हणजे कुठलाही भोंगा नाही, कुठलेही वाद्य नाहीत. 2 दिवसापूर्वी जुन्नरचे आमदार माजी आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा आवाहन केलं होतं. त्यानंतर आपण आता आहोत मंगरुळ गावामध्ये आणि या ठिकाणी स्नेहलताई प्रचाराच्या निमित्ताने आलेले आहेत. ताई, आज खरं तर प्रचाराला बाहेर पडणं सुद्धा खरं तर तुम्हाला 2 दिवस थांबला होता. आज ज्यावेळेस 3 दिवस थांबला आणि आज बाहेर पडल्यानंतर कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे ज्यावेळेस वाड्या वस्त्यांवर तुम्ही येताय, कुठली यंत्रणा आपण जर म्हटलं तर मोठी भोंगे नाहीत, मोठे आवाज नाहीत, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद एकदम चांगला आहे. सर्वप्रथम तुम्ही जे म्हटलात की आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे आमच्या सर्वच राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी असतील किंवा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना अत्यंत म्हणजे आमचं दुर्दैवच म्हणावं लागेल की आमचा नेता जो आहे तो आज काळाने आमच्यापासून हिरावून घेतला. सर्वप्रथम आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. आणि 3 दिवस आम्ही शासकीय दुखवट्याबरोबर आम्ही 3 दिवस आमची सर्वच यंत्रणा त्या ठिकाणी जी आहे ती थांबवलेली होती. कुठल्याही प्रकारचे आम्ही भोंग्याच्या गाड्या असतील किंवा हे सर्व आम्ही झेंडेसुद्धा त्या ठिकाणी आपल्या गाड्यांचे त्या ठिकाणी उतरवलेले होते आणि त्याच्यामुळं एकदम शांतमय पद्धतीने जे आहे ते आम्ही प्रचार यंत्रणा राबवायचे ठरलं. 3 दिवस आम्ही कुठेही बाहेर पडलो नाही. कालपासून आम्ही परत एकदा सर्व कार्यकर्त्यांच्या अतुल शेठ बेनके यांनी देखील त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की जी निवडणूक आहे किंवा जी आता निवडणुकीला आपल्याला सामोरे तर जायचंच आहे, त्याच्यामुळं आपण दुःख करत बसण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जे आहे ते आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन त्या ठिकाणी आपल्याला सामोरे जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही परत आज काल बेल्हा असेल, साकोरी, आज मंगरुळ ह्या ठिकाणी आम्ही प्रचाराला सुरुवात केली शांतमय पद्धतीने त्या ठिकाणी. आणि मतदारांचा त्यांनाही जाणीव आहे की आज महाराष्ट्राचं असेल, ग्रामीण जनतेचं, शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं आहे याची कल्पना त्यांना, त्याची जाणीव आहे. त्याच्यामुळे ते देखील तरीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांचा आहे. कारण राष्ट्रवादी पक्षावरती प्रेम करणारे मंगरुळ गावामध्ये तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती प्रेम करणारे खूप सारे जनता त्याच्यामध्ये आहे. आज आपण बाबांचं त्या ठिकाणी बघितलं. अगदी आम्ही इथं ज्यावेळेस आलो तुम्ही येण्याच्या आधी तर इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे का इथं स्नेहलताईंची असतील किंवा अतुलदादांची असेल, राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी काम आहेत, त्यामुळं अगदी एक गठ्ठा मतदान होईल, त्यामुळे तुम्हाला खूप सोपं जात असेल या ठिकाणी. हो, इथे आल्यानंतर ही हक्काचीच मतं आहेत. नातेवाईक मंडळी देखील या ठिकाणची आहेत माझे त्या ठिकाणी. त्याच्यामुळं मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची विचारधारा मानणारी लोक आहेत. ही मायनर क्रमांक 9 झालं किंवा ही मंगरुळ गाव झालं, तर त्याच्यामुळं इथं प्रचाराला सोपंच आणि खूप भरपूर चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांचा. सोबत साकोरीचे सरपंच पण आहेत, माजी सरपंच. कसा प्रतिसाद मिळतोय अगदी पक्षात? एक नंबर प्रतिसाद आहे, चांगला आहे. सगळे आमचे लोक आहेत. कारण या माध्यमातून घड्याळ या चिन्हानं या मंगरुळ भागाचा कायापालट केला आहे. जरी उमेदवार बदलले असले पण घड्याळ हे चिन्ह यांच्या लोकांचे अतिप्रिय आहे. कारण प्रत्येक विकास घराघरात विकास पोहोचवला आहे घड्याळानं. मग आता आमचे अतुल शेठ बेनके आमदार असतील, माजी आमदार किंवा स्नेहलताई होत्या, पांडुरंग पवार असतील, ह्या सर्व मंडळींनी या भागाचा कायापालट केलेला आहे. इथं दिसणारं प्रत्येक काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. त्याच्यामुळं इथं सगळी आमची जीवाभावाची मंडळी आहेत. आणि आम्ही दोघंही पण योगायोगानं आम्ही दोघंही पण शिक्षण क्षेत्रात आहोत आणि आमची घराघरात मुलं आहेत. त्या मुलांना आम्ही भरपूर मदत करतोय. कोरोना काळात कितीतरी पालक काही गेले होते, त्यांना आम्ही दत्तक घेतले. अशी मुलंसुद्धा आम्ही शिकवतो. त्याच्यामुळं आमचं शिक्षण क्षेत्रात इथं महत्त्वाचं योगदान आहे. अडचणीचे पालक असतील, गरीब पालक असतील, त्यांना कुठं फी माफ करा, ही सर्व प्रकार आम्ही करतोय. त्यामुळे इथं आमचा स्नेहसंबंधसुद्धा भरपूर मोठा झालेला आहे. आणि विकास कामं या गावात भरपूर आमच्या पक्षातर्फे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किंवा घड्याळातर्फे भरपूर कामं झालेली आहेत. त्यामुळे आम्हाला इथे रिस्पॉन्स चांगला आहे. दादांना श्रद्धांजली म्हणून आपण अगदी साधेपणाने हा सगळा प्रचार करतोय. कसा याचा प्रतिसाद मिळतोय? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, दुःख फार मोठं आहे. कारण आमचा एक धडाडीचा नेता गेलेला आहे. योगायोगानं दादांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केल्या होत्या. हा आनंद आम्हाला अतिशय मोठा झाला होता. पण त्यात अचानक असा धक्का बसला का असं वाटत होतं का या प्रचारात निवडणुकीला उभं राहू नये, इतकं वाईट वाटत होतं. आणि योगायोगानं माझ्यासारखा एक कार्यकर्ता, मी सरपंच होतो का साकोरी गावचा 10-15 वर्ष, तर मला पहिल्यांदाच AB फॉर्म मिळाला घड्याळाचा. आणि त्यात नेमके दादा नाहीत. हे दुःख मी कधीच विसरू शकत नाही. परंतु लोकांनी समजून घेतलेलं आहे. दुःख आता आवरलं पाहिजे. पवार कुटुंबाला मदत केली पाहिजे. ठाकरे कुटुंबही जमा करायला पाहिजे. कारण हे दोन्ही कुटुंब म्हणजे महाराष्ट्र आहे. ह्या दोन्ही कुटुंबाच्या मागं सर्व जनता ह्या दोन्ही कुटुंबाच्या मागं कंपनी उभी राहायला तयार आहे. नेमकं सामान्य जनतेला काय वाटतं ते आपण विचारू. इथं काही महिला आहेत. ताई, काय सांगाल? खरं तर प्रचार अगदी शांततेमध्ये आहे. पहिल्यांदा असं जाणवत असेल जिल्हा परिषद किंवा लोकसभा विधानसभामध्ये कुठली वाद्य नाहीत आणि अशा पद्धतीने आता प्रचार होतोय. तुम्ही काय माहोल आहे या ठिकाणी? कोणाचं वातावरण आहे सध्या? वातावरण आहे राष्ट्रवादीचं.
राष्ट्रवादीच्या माध्यमातून भरपूर कामे केलेली आहेत आणि स्नेहलताई शेळके राष्ट्रवादीतून उमेदवारासाठी उभे आहेत. पांडुरंगजी साळवे साहेब हे पण उभे आहेत आणि त्यांच्यासोबत प्रचाराला आहेत साळवे साहेब सुद्धा. आणि शैक्षणिक खूप चांगलं तुमचा बागायती पट्टा आहे सगळा. हा म्हणजे खरं तर महिलांना काही गोष्टी बोलताना थोडंसं लाजऱ्या बुजऱ्या असतात. ताई तू काय सांगशील कसं एज्युकेशनल लेवलला आणि ॲग्रिकल्चर कशा पद्धतीने फायदा होते? एज्युकेशन लेवलला पण आपल्या स्नेहलताई मुलांच्या बाबतीत जर झालं तर चांगली मुलांना सोय करून दिलेली, जे की जाणे येण्याची. आता मुलांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर शक्यतो पालक काय करतात, शहराच्या भागारी मुलं टाकतात, पण तरी पण आता म्हणजे ग्रामीण भागातून भरपूर आपल्या समर्थ कॉलेजला संख्या आहे मुलांची. का तर एक आपला विद्यार्थी सकाळचं बसमध्ये व्यवस्थित जातोय आणि संध्याकाळचं एक काळजीपूर्वक आपल्या घरी येतोय. हे एक मुलं म्हणजे पालकांची चांगलाच प्रतिसाद आहे. आणि त्यात ताईंचं काम जर बघितलं तर ताई एकदम म्हणजे आधी पण काम चांगलं केलेलं आहे आणि आत्ता पण चांगलं काम करतात. त्यामुळे मंगरुळ गावातून प्रतिसाद ताईंना चांगलाच आहे आणि कायम त्यांच्यासोबतच आहोत आम्ही. मागच्यापेक्षा किती टक्का जास्त असेल या ठिकाणचा? एक तुम्ही एक महिला आहात आणि ह्यावेळेस कसं त्यांचं नेटवर्क आणि एकूणच काय या भागातला महिलांचा प्रतिसाद असेल? नाही, प्रतिसाद चांगलाच आहे. चांगला म्हटलं तर आधी पण होता आणि आत्ता पण चांगलाच आहे. जे की आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते आपल्यामध्ये नाहीत, पण तरी पण तेव्हापासून लोकांच्या मनात म्हणजे एक चांगलंच वातावरण निर्माण झालेले, जे की आपल्या ताई आपल्यासोबत आहेत आणि एक चांगल्या आपल्या स्नेहलताई चांगल्या पद्धतीने काम पण करतायत. दादा तुम्ही एक काहीतरी सांगत होता मगाशी, अगदी आम्ही ऐकत होतो. काय नेमके या परिसरातलं एकूण नेटवर्किंग आहे किंवा ताईंची कामं आहेत? आता सुरुवातीच्या काळामध्ये 2012 साली ताई प्रथमचा जिल्हा परिषदेवरती निवडून गेल्या. खऱ्या अर्थानं आमच्या या गावामधून भरपूर असं ताईंना लीड मिळालं आणि ताईंनी प्रथमतः आम्हाला हा सभामंडप दिला. 7 लाख रुपयाचा सभामंडप या ठिकाणी झाला. त्यामध्ये या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी सभामंडपाला निधी देण्यात आला. त्या काळानंतर खऱ्या अर्थानं आमचं मंगरुळ असन, जापवाडे असन ही गावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारी, बेनके परिवाराला मानणारी ही गावं आहेत. आणि देशाचे सर्वोच्च नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, अजितदादा असतील, खऱ्या अर्थानं अजितदादा गेल्यानंतर या परिसरावरती एक शोककळा पसरली होती. 3 दिवस खऱ्या अर्थानं लोकांना अन्न गोड लागत नव्हतं आणि या पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या पक्षाला सामान्य लोकांची जाण आहे, शेतकऱ्यांची जाण असणारा हा पक्ष आहे. खऱ्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी धरणं झाली, यशवंतराव चव्हाण असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून ही धरणं झाली. पाणलोट क्षेत्र वाढलं गेलं. खऱ्या अर्थानं प्रथमतः ज्वारी आणि बाटूक सोडून या क्षेत्रामध्ये काही येत नव्हतं. त्या काळानंतर सुजलम सुफलम करण्यामध्ये खऱ्या अर्थानं या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळं ही जनता या नेत्यांना कधीही विसरू शकत नाही. अजितदादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांची धुरा सांभाळणारी सर्व मंडळी आहेत आणि यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं हा भाग नक्कीच राहणार आहे, नक्कीच उभा राहिला असं तुम्हाला वाटतंय? खरं तर तुम्ही सांगितलं आणि आपण पण पाहतोय गावागावामध्ये वेगवेगळे उमेदवार वेगवेगळी विकास कामं करत असतात. कुठं मंदिरं असतात, कुठं शाळा असतात. इथं आल्यानंतर आम्हाला सुद्धा हे मंदिर वाटलं होतं, पण तुम्ही सांगितलं का हे मंदिर नसून हे सभामंडप आहे दूध डेअरीचा. खरं तर आपण सुरुवातीपासून सांगतोय का या भागामध्ये खरा विकास झाला आहे तो ॲग्रिकल्चर झोनचा आणि शिक्षणाचा. तर मंदिरांपेक्षाही मोठी कामं शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहेत. त्यांना दूध घालण्यासाठी जी जागा असते त्या ठिकाणी कुठलं मंदिर नसून एक हा सभा मंडप आहे तो दूध डेअरीचा आहे. अशी अनेक विकास कामं आहेत. पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण टप्प्याटप्प्याने ही सगळी दाखवणार आहोत आणि नेमका कसा प्रतिसाद आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भागातल्या स्नेहलताई ज्या उमेदवार आहेत त्यांना. आणि अगदी शांततेत हा सगळा प्रचार, रात्रीचे 8-8:30 वाजले अशात सुद्धा दूध घालणारी ही मंडळी किंवा घरोघर जाऊन ताईंचा हा प्रचार सुरू आहे. धन्यवाद.